बिझनेसमध्ये काम करतो. माझा अनुभव जो आतापर्यंत आलेला मी तुम्हाला तो शेअर करतो. सुरुवातीला मी थायलंड ग्रुप नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ क्वालिटी ऑफिसर काम करतो. काम करत असताना तिथे जी माझी पोझिशन होती, माझ्या अंडर बरेचसे विद्यार्थी यायचे जे ट्रेनिंगसाठी यायचे. आणि ट्रेनिंगला आलेले असताना भरपूर वेळा हे ऑब्झर्वेशनमध्ये आलं की जेवढे पण विद्यार्थी ते येत आहेत, उपस्थित होत आहेत, त्यांच्याकडे बेसिक कन्सेप्च्युअल नॉलेजच नाही. म्हणजे आजही रिसर्च केला आपण म्हणतोय की भारत हा अनएम्प्लॉयमेंटच्या खूप पुढे गेलेला आहे. पण रिअलिटी जर आज इंजिनियर जरी पकडले तर 95% इंजिनियर असे बनत आहेत की जे ऍक्च्युअल मध्ये त्यांना जॉब देण्याच्या लायकीचेच नाही. आणि ही रिअलिटी. सो अनएम्प्लॉयमेंट ही जी गोष्ट घडते कुठे ना कुठे काही प्रमाणामध्ये शिक्षक लोक असू द्या किंवा मग विद्यार्थी असू द्या किंवा पालक असू द्या, या सगळ्यांचा संपूर्णपणे सहभाग या कारणांमागे आहे. जेव्हा मी शिक्षक झालो, आता आपल्याकडे ज्या सगळ्या गोष्टी घडतात हे आपल्या सगळ्यांना माहिती. शिक्षक बनल्यानंतर सुरुवातीला मी माझा अनुभव सांगतो. पहिल्यांदा गेलो, फलकलेखन माहीत नव्हतं, प्रायव्हेटमध्ये होतो. फलकलेखन माहीत नव्हतं, विद्यार्थ्यांसमोर उभं राहिलो, हातपाय पूर्ण थरथर कापतायत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. लिहायला सुरुवात केली, फलकलेखन कसं करायचं माहिती नाही. त्यात विषय घेतले होते गणित आणि विज्ञान.